जर तुम्ही अजूनही या चुका करताय ना, तर तुमच्या पोटावरची चरबी कधीच कमी होणार नाही. आणि त्यातली एक चूक अशी आहे, जी तुम्ही रोज करताय. तुम्ही कितीही डाएट करा, कितीही जिम करा, जर या चुका तुम्ही सुधारल्या नाहीत ना, तर तुमच्या पोटावरची चरबी कधीच जाणार नाही. खरं सांगायचं तर आहे ना, पोटावरच्या चरबीमुळे ना, मी स्वतः सुद्धा खूप जास्त परेशान होते. पण जेव्हापासून आहे ना, मी या सगळ्या चुका सुधारल्या ना, तेव्हापासून आहे ना, मला खूप जास्त फरक जाणवला. त्याच्यामुळेच आहे ना, तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे ना, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आहे ना, व्हिडिओच्या मध्ये ना, मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप देणार आहे, जी तुम्हाला फक्त बेली फॅटच नाही, तर वेट लॉस करायला सुद्धा खूप जास्त महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे ना, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिली चूक म्हणजे ना, साखर. साखर सोडल्यामुळे आहे ना, काय काय फायदे झाले ना मला, मी हे सगळं एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. साखरेचे दुष्परिणाम आणि साखर बंद केल्यामुळे काय काय फायदे होतात ना, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. साखर म्हणजे ना, निव्वळ कॅलरीज असतात. त्याच्यामुळे ना, त्याचा डायरेक्ट इफेक्ट आहे ना, आपल्या बेली फॅटवरती होतो. म्हणजेच आहे ना, पोटाची चरबी वाढवण्याला आहे ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी कारणीभूत असेल ना, ती म्हणजे साखर आहे. मला माहिती आहे साखर बंद करणं आहे ना, आपल्यासाठी खूप अवघड आहे. कारण आहे ना, साखर आपल्या आयुष्यामध्ये ना, एवढी इन्व्हॉल्व झालेली आहे ना, की आपल्याला आहे ना, साखरेपासून मुक्त होताच येत नाहीये. पण आपण एक काम करू शकतो, की आपण हळू आहे ना, साखर थोडी कमी करू शकतो. हळूहळू साखर कमी करून आहे ना, आपण नंतर बंद करू शकतो. पण आपल्याला आहे ना, सुरुवात कुठून तरी केलीच पाहिजे. त्याच्यामुळे आहे ना, आताच तुम्ही साखर कमी करायला सुरुवात करा. हळूहळू आहे ना, तुम्ही साखर कमी करून आहे ना, बंद करा. तरच तुमच्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल. जर तुम्हाला असं वाटत असेल ना, की माझ्या पोटावरची चरबी जावी किंवा आहे ना, पोट थोडंसं कमी व्हावं, तर आहे ना, तुम्हाला साखर सोडल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला आहे ना, साखर एक तर बंद करावं लागेल किंवा आहे ना, थोडी हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न तरी करावा लागणार आहे. तरच तुमच्या पोटावरची चरबीला त्याचा इफेक्ट होईल. नाहीतर आहे ना, तुमची पोटावरची चरबी कधीच जाणार नाही. आणि दुसरी चूक म्हणजे ना, लो ऍक्टिव्हिटी म्हणजेच कमी हालचाल. जर तुम्ही ना, दिवसभरामध्ये ना, फक्त 1 तास वगैरे जिम करत असाल किंवा आहे ना, 1 तासभर व्यायाम करत असाल आणि पूर्ण दिवसभर जर तुमची ऍक्टिव्हिटी खूप लो असेल किंवा आहे ना, तुम्ही दिवसभर बसूनच राहत असाल ना, तर तुमच्या पोटावरची चरबी कधीच कमी होणार नाही. जर तुम्हाला आहे ना, पोटावरची चरबी कमी करायची असेल ना, तर तुम्हाला दिवसभर ऍक्टिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही दिवसभर आहे ना, कमी ऍक्टिव्ह असाल किंवा तुमची ऍक्टिव्हिटी काहीच नसेल ना, तर तुमच्या त्या 1 तास जिमचा आहे ना, काहीच फायदा होणार नाहीये. त्याच्यामुळे आहे ना, तुम्हाला पूर्ण दिवसभर आहे ना, ऍक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. पूर्ण दिवसभरात आहे ना, तुमचं कमीत कमी थोडंफार चालणं झालं पाहिजे. विशेषतः जेव्हा पण आहे ना, रात्रीच्या जेवणानंतर आहे ना, तुम्ही थोडंफार चालणं गरजेचं आहे. बहुतेक जणांचा प्रॉब्लेम असा असतो, की त्यांचं कामच असं असतं, की त्यांना आहे ना, दिवसभर बसूनच काम करावं लागतं. म्हणजे कामच त्यांचं बसून असतं. त्याच्यामुळे आहे ना, त्यांनी थोडाफार ब्रेक घेणं आहे ना, खूप गरजेचं असतं. मधून-मधून आहे ना, तुम्ही थोडासा छोटासा ब्रेक घेऊ शकता किंवा आहे ना, थोडंसं चालून येऊ शकता. 1-5 मिनिटं तुम्ही चालू शकता. आणि तिसरी चूक म्हणजे ना, अननेसेसरी खाणं. म्हणजेच आहे ना, भूक नसताना पण खाणं. म्हणजेच काय माहितीये का, आपल्याला बहुतेक वेळेस आहे ना, एक सवय असते, की ना, आपलं जेवण जरी झालेलं असलं ना, तरी पण थोडंफार काही ना काही खात राहणे. याच्यामुळे काय होतं माहितीये का, आपल्या बॉडीने जे आहे ना, फॅट बर्निंगला स्टार्ट केलेलं असतं ना, ते काय होतं माहितीये का, ब्रेक होऊन जातं आणि आपण काय करतो, पुन्हा आपल्या बॉडीला थोडंफार काम देतो. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, जे पण फॅट बर्निंगची प्रोसेस असते ना, ती एकदम बंद होऊन जाते आणि त्याने काय होतं माहितीये का, फॅट पूर्णपणे ना, स्टोरेज होऊन जातात. बॉडीला आहे ना, तेव्हा त्या खाण्याची काहीच गरज नसते. त्याच्यामुळे आहे ना, बॉडी सगळं स्टोरेज करून ठेवते. बॉडीची ना, फॅट स्टोरेज करण्याची सर्वात आवडीची जागा आहे ना, पोटाच्या अवतीभोवती असते. म्हणूनच काय होतं माहितीये का, जेव्हा पण आहे ना, तुमचं वजन वाढायला सुरुवात होती ना, सर्वात आधी बेली फॅट वाढते म्हणजेच पोटाची चरबी वाढते. त्याचं मुख्य कारण तेच असतं. कारण काय होतं माहितीये का, आपण बळजबरी काहीतरी खात राहतो किंवा आहे ना, भूक नसताना पण थोडंफार काहीतरी खात असतो. त्याच्यामुळेच आपली पोटाची चरबी कमी होत नाही किंवा आहे ना, त्याच्यामुळेच आपली पोटाची चरबी वाढत जाते. आणि चौथी चूक म्हणजे ना, खाल्ल्यानंतर लगेचच झोपणे. ही चूक आहे ना, ऑलमोस्ट सगळेच जण करतात. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, बहुतेक वेळेस काय होतं, रात्रीचं जेवण खूप उशिरा होतं आणि त्याच्यानंतर आहे ना, लगेच झोपलं जातं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतं माहितीये का, डायजेशन स्लो होतं, फॅट स्टोरेज वाढतं. तुम्ही ना, जे पण खाता ना, ते पूर्णपणे डायरेक्ट आहे ना, फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं. त्याच्यामुळे आहे ना, रात्रीच्या जेवणानंतर आहे ना, थोडंफार चालणं आहे ना, खूप महत्वाचं असतं. या 4 चुका होत्या ज्या आहे ना, कळत-नकळत आहे ना, सगळेच जण करत असतात. त्याच्यामुळं काय होतं माहितीये का, बहुतेक जणांचं आहे ना, पूर्ण वेट लॉस होतं. पण आहे ना, पोटावरची चरबीच कमी होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची असेल ना, तर तुम्हाला सर्वात पहिले या चुका सुधाराव्या लागतील. तरच तुमच्या पोटावरची चरबी कमी होणार आहे.
आणि जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणून, कारण मी व्हिडिओमध्ये एक टिप देणार आहे महत्त्वाची म्हणून. तर ती टिप म्हणजे ना इंटरमिटंट फास्टिंग. जर तुम्हाला आहे ना जास्तीत जास्त लवकर फॅट लॉस करायचा असेल किंवा वेट लॉस करायचा असेल किंवा तुम्हाला आहे ना पोटावरची चरबी कमी करायची असेल ना, तर तुम्ही ना इंटरमिटंट फास्टिंग ट्राय करा. इंटरमिटंट फास्टिंगनी ना खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय माहितीये का? काही ठराविक वेळ आहे ना तुम्हाला खायचं असतं आणि काही ठराविक वेळ आहे ना तुम्हाला पूर्णपणे उपवास करायचा असतो. आणि जर तुम्हाला आहे ना इंटरमिटंट फास्टिंग बद्दल आहे ना सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल ना, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा. मी पुढच्या वेळेस आहे ना नक्की तो व्हिडिओ घेऊन येईन. आणि जर तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जेणेकरून आहे ना मला पण मोटिवेशन मिळेल आणि ना मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.